खऱ्या अर्थाने आपण बघणार आहोत तो JPL चे ऑक्शन आणि त्या ऑक्शन मध्ये कोणता कार्ड कसा खेळतोय याची माहिती तर प्रत्येक संघ मला घेत असतात आणि त्याकरता खऱ्या अर्थाने जे आयकॉन कार्ड आहे ते आयकॉन कार्ड लागतात। आयकॉन कार्ड याआधीच निवडलेले आहेत, त्यांची सुद्धा चर्चा होईल। आता चर्चा करूया मॅचची, कारण पंचांचा इशारा आलाय, मॅच इथे सुरू होत आहे। पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सनी आलाय आणि समोर जर आपण बघितलं तर बॅटर आहे रवी आणि यश। एका बाजूला BUA चॅम्पियन बॅटिंग करतायत, बहुजन विकास आघाडी चॅम्पियन असं नाव आहे त्या टीमचं, आणि दुसऱ्या बाजूला साने गुरुजी स्पोर्ट्स। साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र हा सुद्धा एक चांगला संघ, तुकारामजी बऱ्याच वर्षापासून दबदबा आणि बोलबाला या टीमचा राहिलेला आहे, तुम्ही बघितलं असेल। आणि या परिसरामध्ये मोठ्या स्पर्धा होत असतात। NCA नायगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आज 10 संघ 8 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत, 8 ते 10। गोलंदाज तयार सनी, स्लो बर्बन सरळ बॅटचा वापर केलाय, कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू होता, जेल सुटलाय आणि पळत स्वरूप बॅटर दुसरे धाबे करत धावतायत। संत गतीचा मारा सुद्धा होता आणि हा जेल सुद्धा ड्रॉप होतोय। नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला होता की आता ते 8 तारखेला जे ऑक्शन आहे ना, त्या ऑक्शन मध्ये आपला भाव किती वाढवायचा त्यासाठी आपला डाव रंगवायचा आहे मैदानावरती। तुम्हाला बॅटिंग करताना, तुम्हाला बॉलिंग करताना ही जी स्पर्धा आहे साने गुरुजी संघावीरची, नक्कीच जसं तुम्ही चर्चा केली एक चांगला संघ आहे, कारण वसई तालुक्यामधल्या काही फॉर्मॅट मध्ये जे एक संघ आहे ना त्याच्यामध्ये बहुतांशी वेळेला तो खेळलेला आहे, तिथे सुद्धा आपला परफॉर्मन्स केलेला आहे। त्याच्यामुळे आता तो BBA चॅम्पियन आहे ना, त्या नावामध्ये चॅम्पियन आहे, तिथे चॅम्पियन बनायचं आहे, तर तसा खेळ करायचा आहे, चॅम्पियन बनायचं आहे, चॅम्पियन बनायचं आहे, चॅम्पियन बनण्याचं स्वप्न घेऊन आलाय। चेंडू गेला फाईन लेग रिजन मध्ये, चौकार। ऑफ स्टंपवर शफल झाला, ऑफ स्टंपचा थोडासा बाजूला निघणारा बॉल होता आणि त्या चेंडूला फाईन लेग रिजन मध्ये खेळून काढलं। धावा मिळत आहेत 4 धाबांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 6 धाबा। पुढचा बॉल आता ओव्हरपिच बॉल, इन फील्ड वरून चेंडूला उडवलाय, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू येतोय, 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप, मिळतात धाबा 4। लोकनेते चषक, चौकार। चार चेंडूचा खेळ झालाय, धाबा धाबलकावरती 12। यस, सुरुवात चांगली झाली आहे सनी याच्या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या BUA चॅम्पियन्स टीमची। कुमार प्रथमेश, कन्हैया भोईर, पतो भोईर यांचं हे शानदार आयोजन। एक युवा काय करू शकतो हे जुचंद्र गावामध्ये दिसून आलं आणि दाखवून दिलं त्याने सुद्धा, कारण आज सुद्धा आपण विना शुल्क या संघांना बघतोय या स्पर्धेमध्ये खेळताना। रनअप छोटासा होता आणि ह्या चेंडूला फुल पिच बॉलला चेंडूला खेळून काढलं जातं सुपर कव्हरच्या दिशेने। देयर इज अ लॉंग चेस फॉर द फिल्डर, गेट अ 2 रन सेफली। 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत, 2 धाबांच्या मदतीनं धाव संख्येत बदल होतोय आणि धाबा लागले जात आहेत सध्याच्या घडीला त्या 14 धाबा। आता धाबा येत आहेत, पहिल्या 5 चेंडूंमध्ये 14 धाबा आल्यात तुकारामजी। नक्कीच, आणि प्रत्येक चेंडूवरती बघा 2-4-4 असं आहे, ते ग्रीन वाला आहेत ना, ते ग्रीन वाला सिग्नल आहे की सुसाट जायचंय। पण कौतुक ते हार्दिक म्हात्रेचं, ज्या वेगाने त्यानं धावांचा पाठला या चेंडूचा पाठलाग केलाय त्याचं कौतुक देखील हार्दिकचं कौतुक आहे। कौतुक बॅट्समनचं आहे, पाहिलंय जे ग्रीन आलेत ना, आता ग्रीनला जुरी तोडायचा रिंग करूया आणि चेंडूला पाठवलंय मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार।
ना, लास्ट बॉल ट्रॅकिंग जर पाहिलं 6 चेंडूचा खेळ पाहिला ना, मी का ते म्हटलं तर कलर बघा, 2 धावांचा कलर येलो आहे, चौकार षटकारांचा कलर ग्रीन आहे, फक्त तो ट्रॅफिक सिग्नल वाला रेड सिग्नल नाहीये, विकेट वाला नाहीये, 2 कलर आलेत, एक ग्रीन आलाय, येलो आलाय, म्हणून पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा झाल्या दापलकावरती 2-0-20 धावा दापलकावरती. खरोखरच जो ऍक्टिव्हपणा पाहायला मिळाला या बॅटरचा, पहिल्यांदा सुरुवातीला अभ्यास केला पडणारा तो चेंडूंचा आणि त्याच्यानंतर योग्य पद्धतीनं बॅटरचा आत्मविश्वास वाढल्यानंतर त्या धाबा वाळताना दिसत आहेत. धावसंख्या धावपळकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लागले जातात ते 20-6 मध्ये यश याच्या बॅट मधून या 20 धाबा आल्यात. बिनबाद नाबाद अशी चांगली सुरुवात पाहायला मिळाली ना. आता बघा ते लास्ट बॉल ट्रॅकिंग दाखवलं बघा JTC न, ते येलो ग्रीन ग्रीन येलो येलो, तो रेड नाही ना, ते थोडस टेन्शन वाली बात आहे फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी. या अगदी बरोबर. इथे ग्रीन चौकार आणि षटकार दाखवलाय, परंतु IPL मध्ये जेव्हा डॉट बॉल जातो ना तेव्हा ग्रीन दाखवलं जातोय. कारण का तर तो ऑक्सिजन मिळतोय. इथे आपण बघूया धावसंख्या धावपळकावर एका षटकाच्या समाप्तीनंतर आहे ती 20 धाबा. गोलंदाजी मार्गावर समोरच्या इन कडून दर्पण यांनी जर विकेट हॅट्रिक साधली तर सोमेश्वर नगर यांच्याकडून 500 रुपये मिळतील. रिक्षा स्टँड आठवलं त्याला, रिक्षा स्टँड. कधी कधी कॉन्सन्ट्रेशन फार महत्वाचं असतं, त्यामुळेच अशा काही आवाज आपल्या मुखातून बाहेर पडले की मग त्यांना ते लक्षात येतं की हो आमचे मित्र आहेत तिथे रिक्षा लावले असेल किंवा इथे बघायला आले असतील. मन स्थिर असणं फार गरजेचं. गोलंदाज तयार. दर्पणवर नाही कोणतं दडपण. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढला बॅटरने. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा हा बॉल होता. गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलेपर्यंत ह्या चेंडूवर फक्त 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. 2 धावांच्या मदतीनं आता रवी याने आपलं अकाउंट ओपन केलं. धावसंख्या झाली आहे ती 22 धावा. करंट रन रेट खूप चांगला दिसतोय तुकारामजी. आता आणि त्याचा जो करंट रन रेट वाढलाय ना, त्याचा करंट आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला लागलाय थोडासा. पण आपल्याला करंट लागू नये म्हणून आपण ती चप्पल वापरतो योग्य वेळेला. तिथे चप्पल वापरायची, इथे थोडीशी अक्कल वापरायची. थोडस आपला ब्रेनला जागा करायचा आहे. तो करंट लागू नये, झटका लागू नये. काय फटका खेळा, अप्पर से ऊपर वाला फटका, अप्पर कटचा चेंडू चालला सीमारेषा पार. ब्रेन वापरलाय, दिमाग वापरलाय, सूझबूझ वारे बरोबरी चेंडू सीमारेषा पार, चौकार. अप्पर कटचा फटका पाहायला मिळाला आणि शॉर्ट सिलेक्शन चांगलं केल्यामुळेच कलेक्शन सुद्धा चांगलं झालं. 4 धावांचं कलेक्शन होतंय. धावसंख्या धावपळकावर 26 लागली आहे. बिनबाद 26. दोघांमध्ये चांगली भागीदारी, पार्टनरशिप आणि पार्टनरशिप आता तोडण्याकरता काहीतरी हातखंडा वापरावा लागेल. पुन्हा एक चांगला बॉल होता. बॅटचं जेच लागला होता आणि स्कोरिस थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू जाताना दिसलाय. एक धाव मिळाली. दुसऱ्या धाबे करता बॅटर धावतायत. डोक्याची घंटा वाजेल काय? 2 धाबा पूर्ण केल्यानंतर तिसऱ्या धाबे करता सुद्धा बॅटर धावले. या 3 धाबांची भर पडली. धाबा लागले जातात ते 29. आता म्हणावं लागेल की खरोखरच दोघांनी ठरवलं होतं की धाबा घ्यायच्याच आहेत. आणि दुसरं महत्वाचं तुम्ही एक गोष्ट नोटीस केली संदीपजी, बघा फिल्डिंग करण्याची बॉडी लँग्वेज थोडीशी खाली गेली, खांदे झुकलेत, कुठेतरी मोराल थोडासा खाली गेलाय. खांदे झुकून देऊ नका. जसं म्हणतात ना, मैदान से हारा हुआ तो आदमी जीत सकता है लेकिन मन से हारा नहीं जीतेगा. इथे लवकर शोल्डर डाऊन करू नका. शोल्डर डाऊन केलं, खांदे झुकले, मोराल खाली गेला. हा ऑक्सिजनचा तुम्ही उल्लेख केला होता. म्हणजे शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी खाली गेली का धोका वाढतो. तसा क्रिकेटमध्ये तुमचा मोराल थोडासा खाली गेला ना का धोका थोडासा वाढतो. तो धोका वाढू नये याच वेळेला थोडंसं ब्रीदिंग, मोठा श्वास घ्या, एक बिग ब्रीदिंग घ्या आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याची तयारी करा. धावा दाबलकावरती 29 29 धावा. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न, तोपर्यंत बॉलर मध्ये फील्ड केला. डायरेक्ट हिट थोडासा ब्रीदिंग आहे, मोठा श्वास घेतलाय. बघूया तो घेतलेला श्वास, बिग ब्रीदिंग काय काम करून गेले. काय डायरेक्ट हिट नेहमीच टेन्शन वाला काम असतं. टेन्शन वाढलंय, बघूया टिक टिक वाढलंय. इथे तिसरे बंच पाहण्याचा प्रयत्न करतील. इट्स आउट और नॉट आउट.
यस डायरेक्ट हिट झालं, चांगल्या पद्धतीने तो थ्रो केला होता. तिसरे पंच DRS घेतल्यानंतर PCR रूम मध्ये आलेत आणि ते चेक करतील. तिथे कोणी जाऊ नका, इतर जे खेळाडू आहेत अतिरिक्त खेळाडू आहेत त्यांनी कुठे तिथे जाऊ नका. पेनल्टी लागली जाईल तुमच्या टीमला. धावसंख्या धावपैकावर 29 होती. बॅटर इज पाहूया अजून थोडंसं क्लोज आहे, क्लोज आहे त्यामुळेच पुन्हा पाहणी केली जाते. बघू शकतायत या ठिकाणी तुम्ही. बॅटर इज OUT आउट. युनिट चांगला आहे आणि या युनिटचा फायदा आपल्या टीमला होईल काय. 29 वर 1 गडी बाद. नवीन बॅटर गेलेत दर्शन म्हात्रे. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर केलाय. चांगला क्लास पाहायला मिळाला. स्ट्रेट लॉंग ऑन रिसन मध्ये चेंडू आलाय. थ्रो करण्याआधी एकच धाव मिळाली बॅटरला. एका धावनीची धावसंख्या 30. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये कुठेतरी वापसी करताना दिसत दर्पण म्हात्रे हे गोलंदाज. धावसंख्या 30 झाली आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा बॉल पण त्या एका विकेटनं काय केलंय बघा. थोडासा एनर्जी आले, उत्साह थोडासा आलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा उत्साह कुठेतरी थोडासा गेला होता. शेवटचा बॉल सेकंडला दर्शन. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दर्पण टू दर्शन. बॅकफुटला गेला पंच केला होता. थोडासा टॅप पद्धतीने फटका केलाय. एक धाव्या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या 3 चेंडूवरती धावा आल्या होत्या आणि त्यानंतरच्या 3 चेंडूवरती 1 रनआउटला 2 रन आल्यात. या षटकामध्ये आल्यात 11 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 2 गडी बाद. 31 धावा आल्यात. अजून 31 आल्या तर 62 होतील. आता कहाणी 42, 52 आणि 62 यामध्ये असणार आहे. किंबहुना 52 आणि 62 मध्ये धावफलक राहू शकतो. एक ब्रेक मध्ये ऐकूया एक धून आणि येऊया पुन्हा एकदा लोकनेते चषक 2025. ते 2 षटकांचा जर आपण खेळ पाहिला तर याच्यामध्ये ग्रीन होते, येलो होते. पहिला एक रेड या स्कोरबोर्ड मध्ये आलाय. यस पहिल्यांदा आपल्याला तो रेड पाहायला मिळाला आणि तो सुद्धा जर आपण बघितलं तर काउंट केलं तर मला वाटतं 10व्या बॉलवर तो रेड आला आणि तदनंतर धावसंख्या 1 गडी बाद 31 झाल्या. रवी 10 वर खेळतोय. दर्शन 1 वर खेळतोय. एक विस्फोटक खेळाडू आहे. त्याच्यामधून धाबा जास्त बनवू शकतात आणि पंकज राठोड या टीम मध्ये त्यांना रावडी राठोड सुद्धा म्हटलं जातं आणि ते आता गोलंदाजी मार्गावर आलेत. ओ चांगला बॉल. लाईन चांगली होती. थोडस आपण बघितलं तर कट केलं. आउट कटर चेंडू आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाताना दिसतोय. नक्की जसा तुम्ही उल्लेख केला थोडासा चेंडू हरकत केले आणि तुम्ही उल्लेख केला पंकज राठोड यांचा रावडी राठोड. आता त्याच्यामधला फेमस गाणं आहे चिंता नाही करू. चिंता करू नका कारण चिंता
टेन्शन चिंतापेक्षा चिंता टेन्शन वाली बात आहे. चिंता करू नका त्या चिंतेमधनं मार्ग शोधा. थोडासा आपल्याला मार्ग शोधायचा आहे. विकेटचा मार्ग तुम्हाला शोधायचा आहे. विकेटचा मार्ग चिंता नाही करायची आहे. चिंतातला चिंता ते गाणं आहे. तो विकेट आलाय ते गाणं येणार आहे. आणि बाहेर निघणाराचा चेंडू होता. त्याला छेडण्याचा प्रयत्न केल्यानंतर बॅटचा हलकासा स्पर्श झाला. तिन्ही अँगलने दाखवलं जातोय कशा पद्धतीने हा शॉट सिलेक्शन आहे. एज लागल्यानंतर तुम्ही पाहू शकताय तर चांगला झेल यष्टिरक्षकाच्या पाठीमागे बॅकवर्ड शॉर्टलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने टिपलाय आणि विकेटचं पतन झालंय. खरं तर एकूण धावसंख्येचा विचार केला, एकूण धावसंख्या आहे यावेळेला 31. आता कुठेतरी आणखीन एक रेड आल्यानंतर धावपळ खाली जाताना दिसतोय. आणि तुम्ही जसं पहिल्या चेंडू हाताळल्यानंतर तुम्ही उल्लेख केला होता चेंडू कट होतोय. मग मागचा चेंडू खेळताना काय अगेन्स्ट द टर्न खेळले, अक्रॉस द लाईन खेळले, त्याच्यामुळे तो टॉप एज लागलाय. कुठेतरी तंत्र थोडंसं उघडं पडलं होतं आणि आता ही संधी आहे. साने गुरुजी टीम या मॅच मध्ये कमबॅकचा प्रयत्न करते. यस 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर 31 धावा. पुढचा बॉल असेल पंकजचा. ओ आता सुद्धा एक चांगला मारा आहे. बॅक टू बॅक दुसरा धक्का दिलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि गोलंदाजाला आता विकेट हॅट्रिक वर पंकज चांगली गोलंदाजी करतायत. गॉन करोडो झाले तू प्यारा असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झाले तू प्यार. थँक्यू. आता बघा उलट्या बाजूला चेंडू लागला. हे सगळं घडतं ज्यावेळेला एकदा का घर फिरलं ना का घराचे वाचे असे फिरतात. उलट्या बाजूला हा चेंडू लागला होता आणि दीपेशने येऊन चांगला झेल टिपलाय. हे षटक होतं म्हणून मी उल्लेख केला होता ना बघा संदीपजी. तो एक धावबाद, तो एक रनआउट, मॅच मध्ये परतण्याची संधी, तो एक मिस्टेक झाली होती ना. त्यानंतर आता इथे कमबॅक केले गोलंदाजानं आणि फक्त कमबॅक नाही केले तर हॅट्रिकच्या मोक्यावरती ऑन हॅट्रिक गोलंदाज इथे आलाय. यस चांगली गोलंदाजीचा मारा केलाय. ऊर्जा वाढली गोलंदाजाची असंच दृश्य दिसलं. लगातार 3 चेंडू त्यांनी डॉट केलेत. विकेट हॅट्रिक वर आलाय तो आणि एनसीए हाफ मधून मला असं वाटतं की त्याला संधी आहे पहिली विकेट हॅट्रिक साधण्याची. एक अचीवमेंट आहेत. बार बार ऐसे मौके बार बार नहीं आते. क्रिकेट खेलने के मौके मिलते 1000, हैट्रिक नहीं आती बार बार. ये हॅट्रिकच्या मौक्यावरती आहेत. दोन डब्ल्यू आले आहेत. पुढचा बॉल 2 डब्ल्यू आले आहेत. डब्ल्यू आणि अगेन सुटलाय झेल सुटलाय. डब्ल्यू पण बबलू काय करत नाही. झेल जर टिपला असता तर अर्थातच संदेश किनी त्या क्षेत्रामध्ये होते. सहज सोपा झेल टिपणा करता गेलेत. जी ओंजळ थोडीशी वेगळी पाहायला मिळाली त्याची. नाही थोडासा लांब घेतला बघा. झेल टिपण्याचा प्रयत्न बघा. लांब शरीरापासून लांब घेतला. गुडघे वाकले. हाताचे जे कोपरे आहेत ना ते पुढे आले. त्याच्यामुळे आज झेल सुटलाय. कुठेतरी थोडीशी ती झेल टिपण्याची पद्धत होती ना ती काहीशी चुकीची होती. झेलही सुटलाय, रनही आलाय आणि जो मोमेंटम तुमच्या बाजूने जात होता ना त्यालाही तुम्ही थोडंसं ढकललंय. अगदी बरोबर. 3000 रुपयाचं पारितोषिक होतं क्रांती गावड यांच्याकडून या गोलंदाजाला. परंतु विकेट हॅट्रिक ती झाली नाही. झाले असते तर ते 3000 रुपये मिळाले असते. पुढचा बॉल शॉर्ट बॉल आणि काय जबरदस्त झेल टिपलाय. म्हणजेच ओव्हर हॅट्रिक सुद्धा झाली असती या आधी जर झेल टिपला असता. व्हॉट कॅच. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. थँक्यू. बिलकुल तिथं चर्चा भरपूर आहे पण आता सध्या चर्चा कॅचची होणार. या कॅचची होणार. आज जगलरवाला कॅच संतोष होते. संतोष मुकादम. बिलकुल जैसे अक्षय जी हमारा कहते हैं ना बंदे में दम आहे. यस संतोष मुकादम. खरं तर क्रिकेट या खेळामध्ये अंगाची माती सुद्धा करावी लागते. हालात चाहे जो भी हो हम रुकेंगे नहीं. गिर कर उठेंगे लेकिन झुकेंगे नहीं.
हे जणू काही त्याने दाखवलं हा झेल टिपल्यानंतर. नक्कीच. आणि हा झेल ज्यावेळेला टिपला गेला ना संदीपजी, ज्यावेळेला झेल टिपला गेला ना जीटीसीच्या अपडेटरला मृणालला एक लगेच मेसेज आला बाबा याचा व्हिडिओ कट करून दे, कारण झेल जबरदस्त आहे. हा जगलिंग वाला झेल टिपलाय, मृणालला लगेच मेसेज आलाय की बाबा थोडा हा व्हिडिओ मला कट करून पाठव. आज मात्र पंकज चमकदार कामगिरी करतायत, त्याचा आत्मविश्वास वाढला जातोय. म्हणतात ना की आत्मविश्वास सूर्यासारखा असतो, जितकी तुम्ही मेहनत कराल तितका तो चमकत असतो. आत्मविश्वास वाढलेले गोलंदाज अकोटप्यात चेंडू होता, आता टॅप केलं जमीनला ठेवलं. पाहिलंय मागच्या 3-4 चेंडूवरती विकेट जाण्याचा जो क्रम वाढला गेलाय. हे षटक सुंदर पंकज यांनी सुंदर हाताळलेलं आहे. जे षटक कमबॅक करायचं होतं, 3 विकेट चालले, 2 धावा खर्च केले, 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धापलकावरती 4 गडी बाद 33 धावा धापलकावरती. आपण टॉस देखील घेणार. त्याच्या अगोदर हे षटक पंकज यांचे षटक ज्यावेळेला त्यांनी ते 2 विकेट घेतले होते, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बिहाइंड द विकेट क्षेत्ररक्षक होते, त्यांनी टिपलाय, सनीनं टिपला होता. हा पहिला झेल, त्यानंतरचा हा दुसरा झेल, थोडासा उलटा पुलटावाला खेळ झाला होता. आणि हिमेश आले होते, हिमेशनं टिपलेला झेल. आणि हा हॅट्रिक बॉल होता. हा हॅट्रिक बॉल जर आपण पाहिलं ना तर आपल्या लक्षात येईल त्या हॅट्रिक बॉलवरती काय घडलं होतं. ऑन हॅट्रिक होते, जे ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, बराच वेळ हवेत राहिला होता. क्षेत्ररक्षक आले होते चेंडूच्या खाली, संदेश पण लांब राहिले, हात लांब राहिले. त्यानंतरच्या चेंडूवरती पंकजांनी हार नाही मानली, अजून एकदा प्रयत्न करूया. आणि या स्क्वेअर कटचा थोडासा हवेत केलेला फटका जगलिंग वाला 1, 2, 3 तिसऱ्या प्रयत्नामध्ये संतोष याने टिपलाय. हे जेटीसीचं कारनामा आहे की लगेच ऑन स्क्रीन दाखवलं जात आहे मागचं षटक कसं घडलंय. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. ऑफस्टंपच्या बाहेर चाईस करायचा होता, यष्टीच्या पासून थोडासा दूर आहे. गल्ली रिजन मध्ये जोपर्यंत फील्ड करतील 1 धावे चेंडूवरती पूर्ण धावा झाल्या धावलकावरती 3.1 षटकांचा खेळ. टॉस साठी सुद्धा आपण आमंत्रण देणार आहोत. जशी माहिती आम्हाला मिळेल पुढील मॅच कोणत्या 2 संघादरम्यान असेल. सध्या धावफलकावर धाबा आहेत 4 गडी बाद 34 धाबा 3.1 बॉलची समाप्ती. प्रोजेक्टेड स्कोर 43 दाखवतोय. पंकज याचं प्रभावी षटक फक्त 2 धाबा खर्च केल्यात आणि 3 सफलता मिळून दिल्यात पहिल्या इनिंग मध्ये. पुढचा बॉल सरळ बॅटने चेंडूला कोण काढलं जातं लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी केबल चांगले फिल्डिंग करतायत. मिस्टर JPL हे सुद्धा नाव त्या खेळाडूला दिलं जातं. पहिल्यांदा JPL मध्ये तो कळताना दिसला आणि कमालीचं प्रदर्शन त्याने केलं होतं. ह्याच बरोबर धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धाबा लागले जातात 4 गडी बाद 36 धाबा. करंट रन रेट थोडासा खाली आलाय, 11च्या खाली आलाय. त्याला कारण आहे की गेले षटक पंकजने हाताळलं होतं. हा कोलवा टप्प्याचा चेंडू स्वतः फॉलोथ्रू मध्ये फील्ड करतील. जे पंकज यांचं षटक आलं होतं ना त्याच्यामध्ये जो करंट रन रेट कदाचित 15-16 वरती दिसत होता, तो आता 11च्याही खाली 10.57 चा करंट रन रेट आहे. 3.3 षटकांचा खेळ, 3 चेंडूचा खेळ बाकी. धाबा धापलकावरती 37 37 धावा झालेल्या आहेत. चांगले क्रिकेटपटू सुद्धा इथे उपस्थित झाले. समालोचक हितेश भुईर यांना सुद्धा आपण बघतायत वर ते बसून एन्जॉय करतायत. ओहो आता व्हाईट बॉल, दॅट्स व्हाईट बॉल. एक आता सुद्धा नियंत्रण नव्हतं गोलंदाजाचं आणि त्यामुळेच वाईट घोषित केलं या चेंडूला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जात आहेत 4 गडी बाद 38. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. 38 धावा धावलकावरती आहेत. एक मोठा फटका पाहिजे. स्कोरबोर्ड तुम्हाला 40च्या पार न्यायचा आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस्टेक चूक झाला होता. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतील फील्ड करतील लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती होते. कॅज्युअल अप्रोच होता. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. संदेशाला बॅकअप दिलं गेलं होतं. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. धावा धावफलकावरती 40. 2 षटकामध्ये ज्यावेळेला तुम्ही 31 केले होते ना त्यावेळेला मी म्हटलं होतं इथे 62 होतील, 52 होतील की 42 त्याच्या आसपास आता धावफलक येऊन थांबलाय. यस, अगदी योग्य पद्धतीने आपण उल्लेख करतात इथे. परंतु आज जर स्कोरवर बघितलं तर ECG सारखं दिसतोय. चढ उतार आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकावर 40. आता या षटकातील पुढचा बॉल सुचित करण्याचा प्रयत्न केला होता. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने टिपला. झेल संपलाय. लिचूचा खेळ. विकेटचा पतन. 4था धक्का. 5वा धक्का. 5 गडी बाद. धावसंख्या 40 40.
विकेट बघा, अशा वेळेला स्विचिटचा प्रयत्न, रिव्हर्स स्विचचा प्रयत्न, थोडासा टॉपेज लागला, कडेवरती लागला आणि आरामात झेल टिपला गेलाय तो पॉइंट रिझर्व मध्ये. म्हणून मी त्या एका गोष्टीचा उल्लेख केला, ज्यावेळेला 2 षटकांचा खेळ संपला होता की ते 31च्या डबल 62 होतील, 52 होतील की 42 होतील. त्या 42च्या आसपास धावफलक आहे, 42च्या आसपास धावफलक आहे. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा धावफलकावरती येत्या 40-40 40. न्यू बॅट्समन जयेश. पुढील होणारा मॅच आपण बघणार आहोत गावदेवी बाकीपाडा विरुद्ध पतू पॅकर्स जुचंद्र असा मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू अगदी झटन खेळलाय, क्रॉस लाईन खेळलाय, डीप मिड विकेट मध्ये फील्ड केलं गेले, थ्रो येईल तोपर्यंत दुसरी धाव आरामात पूर्ण. 4 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर चाललाय, शर्यत लागले दोन्ही मध्ये. 4 षटकांचा खेळ संपलाय, तसा उल्लेख केला होता 62, 52 की 42 वरती गाडी येऊन थांबले. 4 षटकांचा खेळ संपलाय, 42 धावा धावफलकावरती, 43 पाठलाग करायचा आहे. जाऊया आपण, टॉस केला जातोय, त्या टॉसच्या दिशेने जाऊया. 2 संघ कॅप्टन, एका बाजूला पतू पॅकर्स आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी वाकीपाडा, या 2 संघ दरम्यान होईल नाणेफेकीचा कौल. टॉस केला जाईल. गावदेवी वाकीपाडा टीम कॅप्टन, चला आपण या, जास्त वेळ जाऊन देऊ नका. मनीष म्हात्रे, आपल्याला विनंती, आपण टॉस साठी या. चला गावदेवी वाकीपाडा टीम कॅप्टन आपण या, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. पतू पॅकर्स जुचंद्र आणि गावदेवी वाकीपाडा या 2 संघांदरम्यान होईल आजच्या दिवसातील हा 5वा सामना, ज्याची नाणेफेक टॉस केला जाणार आहे. आणि टॉस करण्यासाठी आपल्या जुचंद्र मास्टर टीमचे कॅप्टन जितेंद्र पाटील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस नाणेफेक केला जाणार आहे. टीम गावदेवी वाकीपाडा संघ नाणेफेकीचा कॉल केला जातो. एका बाजूला गावदेवी वाकीपाडा आहे आणि दुसऱ्या बाजूला पतू पॅकर्स जुचंद्र. कॉइन स्पिन होतोय. छाप इज द कॉल अँड इट्स छाप. टॉस जिंकलाय वाकीपाडा टीम. कॅप्टन, निर्णय काय आपला? फिल्डिंग, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आज दिवस रात्रमध्ये आपण भरपूर काय पाहिलंय. 50च्या वरची धावफलक देखील पाहिलाय, 40च्या आसपास पाहिलाय. पतू पॅकरचा संघ पाहता किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? 30-35च्या आतमध्ये धावायचा प्रयत्न करू. असे कुठले गोलंदाज आहेत ते सध्या इन्फॉर्म आहेत आणि ते प्रयत्न करतील पहिल्या 2-3 षटकामध्ये त्यांना रोखण्याचा? किशोर गावडे आहे, दीपेश मोरे आहे, भावेश आहेत. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा राहतील. आपण जाऊया. कॅप्टन पतू पॅकर्स आहेत. आता तुम्हाला बॅटिंग करायची, पण मागचे 2 सामने असे झालेत की चांगले धावफलक उभारून तो धावा डिफेंडही केल्यात. आता बॅटिंग करताना किती टार्गेट सेट असेल मनामध्ये? 55 ते 60. 55 ते 60 दिवस रात्र क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी या स्पर्धेच्या निमित्तानं मिळाले. ती आहेत काही यंगस्टर टीम मध्ये आहेत की आपला टीम बरोबर बॅलन्स संघ बनवलाय आहे? तीच टीम आहे, तो संघ आहे. तुम्हाला देखील शुभेच्छा राहतील, कारण मॅच सुरू होतोय. त्याकडे आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. नाणेफेकीचा कॉल झालाय, नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो टीम वाकीपाडा संघानं आणि त्याने सांगितलं आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू, चूज टू बॉल फर्स्ट, गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे. त्या मॅचच्या दिशेने येणार आहोत, पण त्याच्या अगोदर जाऊया. ऑन गोईंग सामना सुरू आहे. समाज कक्षामध्ये थोडासा बदल होईल. आमच्या जोडीनं पुन्हा एकदा आवाज ऐकू येईल एक युवा समालोचक तुषार सोनवणे यांचा. थँक्यू. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना दिसते. एका बाजूला दर्पण म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज पाहायला मिळतात मिस्टर
संतोष मुकादम यांना आपण बघतायत. पा दर्पण एक क्लासिकल फलंदाज आहेत आणि आज या रजनीमध्ये त्यांना एक दमखम बरी बॅटिंग करावी लागेल, परंतु प्रतिस्पर्धी संघ BVA चॅम्पियन्स संघाला मैदानाच्या आतमध्ये बघतायत. त्या संघाकडे बॉलिंगचा युनिट हा एक अव्वल दर्जाचा आपल्याला पाहायला मिळतोय. आपण बघतायत एक दमदार क्रीडा स्पर्धा. अर्थातच जर पाहिलं गेलं तर बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व प्रस्तुत पतुपाका जुचंद्र आयोजित लोकनेते आमदार हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण गेल्या इनिंग मध्ये आवाज ऐकला. संदीपजी गावण सर असतील, तुकारामजी मांगेला सर आणि पुन्हा एकदा पाहिजे तर तुकारामजी मांगेला सर या ठिकाणी जॉईन होतीलच. मॅचच्या दिशेने जाऊयात. लक्ष असेल पहिल्या डावात तब्बड धाबा बनवलाय 42 धाबा BVA चॅम्पियन्स संघाने आणि 43 धाब्याचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये सुरू उतरला गेलाय तो म्हणजे BVA चॅम्पियन. प्रतिस्पर्धी संघ सानिगुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाला करायचे आहेत 43 धाबा. कॅश प्राइज देखील लावलं जातं. दर्पणे जर लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार जर ठोकले तर रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज दिल्यात येईल. यस पंचांचा इशारा आलाय. सोमेश्वर नगर रिक्षा स्टँडच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दर्पणसाठी लावले गेले. मॅचला करूया सुरुवात. दोन्ही संघांना सुरुवात. बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल अराउंड विकेट टाकलाय. विकेट किपर बीट झालेत. बॉल चालल्या मागे एक सिंगल या ठिकाणी प्राप्त होईल. सावकाश सोडसक आणि यस बाईटच्या स्वरूपात ही एक धाव असणार आहे आणि एक धावीच्या माध्यमातून स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केला जातोय तो म्हणजे एक या धावसंख्येने. पहा आपण पाहिले या मैदानावरती ज्यावेळेला 50 धावा केल्या होत्या. अगदी जर पाहिलं तर चिंबोरो बॉईज आणि त्यांच्या विपक्षामध्ये प्रतिस्पर्धी संघाने थोडंसं धडपणामध्ये खेळला होता, परंतु या संघाकडे तुकाराम सर बॅटिंग युनिट एवढी चांगली आहे की मात्र जर पाहिलं तर 5-6 बॅटर जे आहेत ते प्रामुख्याने चांगली बॅटिंग करतायत. त्यातीलच एक धडाकेबाज फलंदाज दर्पण मात्रे यांना आपण स्ट्राईक एंडवरती पाहत आहेत. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे. नंबर 5-6 पर्यंत बॅटिंग ऑर्डर फक्त क्लिक होणं गरजेचं आहे. क्लिक कोण होणार आणि परफेक्ट कोण खेळणार त्याही वरती आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे ज्यावेळेला पहिल्या इनिंगचा खेळ चालला होता ना 2 षटकामध्ये 31 धावा गेल्या होत्या. नंतरच्या 2 षटकांचा खेळ पाहिला ज्याच्यामध्ये 11 धावा आल्यात. याच्याने तो खेळ बदललाय ना, तिथून कमबॅक करायचा आहे. BVA चॅम्पियनला पण कमबॅक करायचं आहे. त्या फ्लेम मधनं थोडस बाहेर यायचं आहे तर धावांचा पाठलाग तिथे होऊ शकतो, इथे रोखलाही जाऊ शकतो. आणि दोन्ही खेळाडूंवरती तुम्ही चर्चा केली. दर्पण संतोष अनुभव त्यांच्याकडे आहे, फक्त वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. शफल केलं ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळलाय. चेंडूला बॉडवलाय. चेंडू फाईन लेग रिझर्व मध्ये. हा चेंडू जसा उल्लेख केला होता आक्रमक फलंदाज आहे आणि बॅट मधनं हा चौकार. समाजसेवक असा आपा आहे तो भारी. गोर गरीब जनतेला लाभला कैवारी. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे आदाच न्यारी. ऑप्स्टिकच्या बाहेर शपल झाडे आणि सर हुकच्या माध्यमातून फटक्याला कन्वर्ट केले गेले आणि बॉल जाईल थेट फायनली बाउंड्रीच्या पलीकडे. मिळतील धावा 4. या 4 धावांनी एक चांगली फ्लाइंग स्टार्ट दिले मैदानाच्या आतमध्ये, ती म्हणजेच दर्पण म्हात्रेने. आणि संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्येत पोहोचते धावफडकावरती 5च्या घरामध्ये. चेंडू फेकून झाले 2 म्हणजे प्रत्येक बॉलवरती धावा घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सानिगुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाच्या माध्यमातून राहतोय. चला प्रत्येक बॉलवरती फिल्डिंग सेटअप करायची नाही हीच एक नम्रतेची विनंती करते. पहा P1चं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग ही मैदानाच्या आतमध्ये करावीच लागेल आणि त्याच ध्येयाने आतापर्यंत बॅटिंग करताना दिसत आहेत. स्टेप आउट झाले ओव्हर दी विकेटने. बॉल तर पाहिलं गेलं तर मागे निघून चालला. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. धाव तर कंप्लीट झाली होती, परंतु जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारे जर पाहिलं गेलं तर दडपण दबाव नव्हता आणि त्याच कारणास्तव मात्र एक सिंगल या ठिकाणी प्राप्त होईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडक्यावर जाऊन पोहोचते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा. सुरुवात चांगली केली सर. सुरुवात चांगली आहे कारण 43 धावांचा पाठलाग करायचा. याचा अर्थ जवळपास 11च्या आसपास सरासरी आहे. रिक्वायर रन रेट आहे ना तो 11च्या. आता करंट रन रेट तो 12 दिसतोय. रिक्वायर रन रेट आता तो खाली आलाय. 11च्या आसपास जो रिक्वायर रन रेट आहे 10.57चा आता तो रिक्वायर रन रेट आपण पाहू शकता. त्यामुळे त्याच क्रमाने जायचं आहे. तर टीमला BVA चॅम्पियनला टिचून मारा करायचा आहे. आकुटप्याचा चेंडू होता. बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न. आकुटप्याचा चेंडू. काही खेळपट्टी पाहिली ना, आज डे नाईटचं क्रिकेट आहे. खेळपट्टी पाहिली. काही ठिकाणी बाउन्स आहे, काही लो बाउन्स आहे, काही चेंडू थोडासा थांबून येतो अडकून येतोय आणि काही वेगानं येतोय. या थोडासा अनइव्हन बाउन्सचा सामना बॅट्समनला करायचा आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती 6. गेल्या 5 रात्रीमध्ये आपण पाहिलं दिवस रात्र क्रिकेट खेळलं गेलं या संपूर्ण लोकनेते चषकाच्या माध्यमातून आणि गोलंदाजाचा फार मोठा बोलबाला या मैदानावरती पाहायला मिळालाय.
वरती विकेट शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला बॉल निघून गेलाय. बॉल चाललाय तत्पूर्वी जर क्षेत्ररक्षक पोहोचतात वेगाने आले, 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतात आणि क्रिकेटमध्ये सर बॅकअप फार महत्वाचं होतं. बॅकअप जर नसता तर कदाचित चौकार गेला असता, परंतु या बॉलवरती मिळतील धावा, त्यामध्ये जवळपास 2 आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. हा जसं तुम्ही उल्लेख केला बॅकअप आयुष्यामध्ये महत्वाचं आहे. आता सध्या मोबाईलला पण बरं गरज आहे. पॉवर बँक, जर पॉवर बँक नसेल ना मोबाईलची बॅटरी लूज झाली का थोडंसं टेन्शन येतं. त्यावेळेला चार्जर सापडत नाहीये, त्यावेळेला त्या पॉवर बँकची आठवण आपल्याला नक्कीच होत असते. अजून एका कोटप्याचा चेंडू होता, अवघा प्रयत्न चुकलाय. पहिल्या षटकाचा खेळ आहे. जोर जयशही लावतात, जोर दर्पणही लावतात, संतोषही प्रयत्न करतायत. पहिला जोरदार खेळ झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 8, पाटला काय 43 धावांचा. आता समीकरण बघणं इंटरेस्टिंग आहे. साने गुरुजी 11 आणि दुसऱ्या बाजूला BBA चॅम्पियन या 2 संघादरम्यान सुरू असलेला हा मॅच. आपण बघा आता मॅनहॅटन चार्ज जो आहे ना बिल्डिंग्स काही ठिकाणी आहेत मोठे टॉवर्स करा. आता त्याबरोबर फाटकाच्या वरती गेल्यानंतर कधी मोठे टॉवर आलेत. पुढे काही बैठी चाल पण आलेत. पहिली थोडीशी बैठी चाल आले जे कमी धावा आल्यात, पण एक टॉवर पाहिजे. कदाचित 15-17 मधली एक टॉवर पाहिजे या धावांचा पाठलाग करायचा. तर सुरुवात तर थोडीशी जर पाहिलं तर शांततेने झालेली आहे, परंतु प्रतिस्पर्धी संघाला आपण जर पाहिलं तर या धावा केल्यात, परंतु त्यांच्या विरोधात आपल्याला देखील चांगलं खेळायचं याच उद्देशाने हे 2 बॅटर उतरलेले आहेत. पण तुम्ही जेवढं दर्पणला स्ट्राईक वरती ठेवाल तेवढ्या दर्पणच्या बॅटमधून धावा येताना दिसतील. 2 बॉलमध्ये आतापर्यंत वैयक्तिक दर्पणने 5 धावा केलेल्या आहेत आणि संतोषने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा केल्या आहेत. कुठेतरी संतोष या मॅच मध्ये जर पाहिलं तर थोडेसे बॅकफुटला आलेत, परंतु ज्याने पहिला धावा सर्वाधिक जर पाहिलं तर धावा केल्या असा गोलंदाज अर्थात यश बंटी यांना आपण बघतायत. पहिल्या डावात जर पाहिलं गेलं तर 1 षटकार 2 चौकारच्या सहाय्याने बऱ्याच धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि त्याच कारण सर पाहिलं तर त्याचा आत्मविश्वास देखील तेवढाच आपल्याला पाहायला मिळेल. कारण की या पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं ज्या फलंदाजाने 36 धावा केला अभिषेक, त्याच गोलंदाज जर पाहिलं तर चंद्रबार टीमच्या माध्यमातून खेळत असताना चांगली गोलंदाजी केली आणि आता मात्र आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक रेटवरती पाहायला मिळते मिस्टर दर्पण मात्र दर्पणला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. फिल्डिंग वारंवार सजवली जाते. अगदी पाहिजे लॉंग ऑफ आहे, डीप मिड विकेटला काऊ कोरणार रिझनला क्षेत्ररक्षक आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग खाली आहे. त्यानंतर जर पाहिले गेले तर एक डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले. हे डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, विकेट कीपर आणि बॉलर तयार आहे. ओव्हर दी विकेटने पाहिलं निहाळलं, बाकीचं काम पंचांवरती सोपवलं गेलं कारण की ऑब्स्टिकच्या थोडंसं बाहेर आहे. बॉल पंचांचा इशारा आला, इट इज अ वाईड बॉल. अवंतर धावा येतील ना त्यावेळेला फलंदाजी टीमच्या माध्यमातून टाळ्यांचा कडकाट होईल कारण की धावा मोठ्या चेस आहे, लॉंग चेस आहे आणि त्याच कारणास्तव अशा जर धावा येतील तर बॅटिंग टीम देखील जल्लोष करणार आहे. नाही जसं आपण सध्याचं राजकारण आहे ना तो बाहेरून पाठिंबा असणार आहे समोरनं, कारण एक्स्टर्नल याचा अर्थ समोरच्याला तुम्ही बाहेरनं सपोर्ट केलाय, बाहेरनं पाठिंबा दिलाय, एक्स्ट्रावरती कंट्रोल ठेवायचा आहे. तर बॅट्समॅनला एक किमान मोठा फटका आहे, चौकार किंवा षटकार प्रत्येक ओव्हरमध्ये खेळायचा आहे. स्विच इट केला, एक मोठा फटका खेळायचा आहे, आयदर सिक्सर आयदर 4. एक चौकार टोकायचा आहे, तो चौकार आलाय बॅटमन चेंडू सीमारेषे पार चौकार. ज्या वेळेला आपण स्विच इट खेळतायत त्याच्या वेळेला तुकारामचा चेंडूचा टप्पा कुठल्या लेंथ वरती पडतोय हा पाहणं फार महत्वाची गोष्ट असते. पहिला इरादे तर बनवले होते दर्पण आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिले, परंतु चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडा उसळी घेणार होता, ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आहे, स्विच इट खेळलाय, स्वीट हिट या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त टायमिंग साधला या बॉलवरती, चौकार मिळतोय आणि या 4 धावांच्या समाप्तीनंतर अगदी जर पाहिलं गेलं तर 13 धावा या धावफटक्यावरती लागल्या गेल्या. पहिल्याच बॉलवरती यशच्या विरोधात आक्रमण करण्यासाठी सुरुवात केलेली आहे ते म्हणजे दर्पण म्हात्रे या फलंदाजाने, परंतु आता कमबॅक इथून देखील करावं लागेल ते म्हणजे यश या गोलंदाजाला. बॉलर तयार ओव्हर दी विकेटने. हो यावेळेला सन्मानजनक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, अपील त्या ठिकाणी केली गेली, परंतु आत्मविश्वास जास्त प्रमाणात पाहायला मिळाला. हा बॉल इटू डॉट. हे एक मोठ्या क्रिकेटरचं वर्चस्व असतं, ज्या वेळेला चौकार येतो, ज्या वेळेला षटकार येतोय, त्यानंतर सिंगल डबल जर आली ना तर संघाची फक्त एक म्हणतात ना की जी धावसंख्या आहे हलत राहण्याचा प्रयत्न नेहमीच करतायत. नक्कीच स्ट्राईक रोटेट करायचा तुम्ही उल्लेख केला होता. एक मोठा फटका आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं स्कोरबोर्डला चालवत राहणं गरजेचं आहे. बॅटची फेस ओपन करण्यात गेले जातात, थोडंसं बल्ले का मुंह खोलने की कोशिश की, पण त्या एका बाउन्सचा उल्लेख केला ना, खेळपट्टीवरती लो बाउन्स हाय बाउन्स आहे, त्या बाउन्स थोडंसं चकित केलं मागच्या चेंडूवरती ते फलंदाजाला. आता पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मिसटाइम स्ट्रोक झालाय, स्वतः गोलंदाज झाले चेंडूच्या खाली, त्यांना टिपला जाईल, दबाव वाढत होता, प्रेशर वाढत होता, दर्पण वरचा दर्पण वाढलंय आणि हा झेल टिपला गेलाय. पहिला बिग विकेट, बिग ब्लो गॉन.
बॅटिंग पण आम्ही कोण करणार नाही बलबाग ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण आहे का ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण आहे का ठेवलाय गाजवून सारा दर्पण बाद झाले आणि जसं आपण पाहत होतो मागच्या एका चेंडूवरती चौकाराला बॅटची फेस ओपन करण्याचा प्रयत्न हा डासिंग धावून विकेट गेला. हा जबरदस्ती वाला स्ट्रोक होता. जबरदस्ती वाला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मग संदीपजी गव्हाण जे होते ना त्यांनी एक दोन गोष्टीचा उल्लेख केला होता. एक कलेक्शन आणि सिलेक्शन महत्वाचं होतं. तुमचं शॉर्ट सिलेक्शन महत्वाचं आहे. जर शॉर्ट सिलेक्शन महत्वाचं आहे ना तर धावांचं कलेक्शन होणार. पण इथे शॉर्ट सिलेक्शन कदाचित थोडस चुकलं होतं. विकेट गडी बाद झालाय. थोडस वेळ कमी जाईल याची दक्षता घ्या. वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या. चला चला प्लीज भरपूर उशीर होतो मित्रांनो पहा लक्षात ठेवा. आपण रजनी क्रिकेटची स्पर्धा खेळतात आणि प्रत्येक आयोजकांचं अगदी पाहिजे तर एक स्वप्न असतं व्यवस्थित पार पडावी आणि हेच हेतूने आजच्या दिवसात या 10 संघांना इन्व्हाइट केले गेले. NCAचे 10 संघ आपल्याला पाहायला पडत आहेत. नायगाव क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आपल्याला पाहायला पडत आहेत सन्माननीय प्रतिमेजी भोईर. आणि नेहमीच जर पाहिलं गेलं तर ज्या ज्या वेळेला या मैदानावरती स्पर्धा झाल्यात NCAच्या जेवढ्या स्पर्धा झाल्यात प्रत्येक स्पर्धेला अगदी जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून योगदान राहिले. आणि मला वाटते तुकाराम सर NCA मध्ये 10 संघ आहेत. 10 पैकी 7 अगदी जर पाहिजे असे संघ आहेत की प्रतिमेदादा भोईर यांनी त्यांना टी शर्ट स्पॉन्सर केले. म्हणून मी म्हटलं होतं ना ते व्यक्तिमत्व आहे. काही व्यक्ती असतात काही व्यक्तिमत्व असतात. पर्सनॅलिटी असते आणि तेच कदाचित ते क्रिकेटला वाव देण्याचं काम ते केलं जातंय. 1.3 षटकांचा खेळ धावा धावफलकावरती 1 गडी बाद 13. अकुटप्याचा चेंडू होता. हुक करायचा होता. टॉप एट लागला. चेंडू चालला फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. एक चौकार पाहिजे होता. लक फॅक्टर वाला नशिबाचा चौकार. हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर आप्पा आहे असा खंबीर. जर पाहिलं तर हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु नशिबाचा चौकार या ठिकाणी निघून चालाय. 4 धावा वेगाने क्षेत्ररक्षक धावले परंतु ते अयशस्वी राहिले. या बॉलवरती मिळतील धावा 4 आणि या 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 17च्या घरामध्ये 1.4 चेंडू फेकून झालेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसऱ्यातील 4 चेंडूचा खेळ गंभीर झाला आणि पहिल्याच बॉलवरती येत असताना शैलेशच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका पाहायला मिळतो. चौकार आलाय आणि अगदी तो पाहिजे 17 ही धावसंख्या धावफटक्यावरती पाहायला मिळते. येणारे बॉल तुमच्याकडे इथून देखील असतील 14 बॉल मध्ये करायच्या 26 धावा टीम सानी गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाला. चांगला डाव पाहायला मिळतो. वेगवान फटका पाहायला मिळतो. स्टेट डाऊन द ग्राउंड बॉल चालेल लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक डाव कंप्लीट केला. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. वा काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. जबरदस्त या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. मिळतील धावा 2 आणि 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 19. क्रिकेट आपण खेळताय तर तुकाराम सर फिटनेस फार महत्वाची गोष्ट आहे आणि दोन्ही फलंदाजाचा अफलातून फिटनेस पाहायला मिळाला. एका बाजूला संतोष आणि दुसऱ्या बाजूला शैलेश. तिन्ही गोष्टी पाहिल्या. एक तर चांगला चेंडू होता. चांगला फटका. फिल्डिंग चांगली. रनिंग बिटवीन देखील दर्जेदार पाहिली होती. मागच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर चांगला फटका. चांगली फिल्डिंग. चांगला थ्रो. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा झाल्या धावफलकावरती 19. पाटला काय 43 धावांचा या षटकामध्ये आता धावा आल्यात आणि आता 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 चेंडू मध्ये करायचे त्या 24 धावा करायचे आहेत. पहिले षटक आलं होतं 8 धावांचं. हे षटक आले 11 धावांचं. मी म्हटलं होतं एक 12-17 मधली बिल्डिंग यायला हवी. आता हे जे ओम्स ज्या लाईन्स आहेत ना ती लाईन्स थोडीशी मागे आहे. आयोजकांना पुन्हा एकदा महत्वाची सूचना आहे. कदाचित वॉर्निंग आहे की सर्वांनी एकत्र येऊ नका. फिल्डिंग करणाऱ्या टीम नाही तर आयोजक नाईलाजास्तव पेनल्टीचा वापर कदाचित इथे केला जाईल. ज्या आयोजकांकडनं महत्वाची इथे सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. 2 षटकांचा खेळ. धावा आहेत धावफलकावरती 19. तिथे 31 होत्या. इथे 19 आहेत. पण शेवटच्या 2 षटकामध्ये आहे ना त्यांनी फक्त आहे ना 11 केल्या होत्या. आता त्याच्या बरोबर डबलच्या आसपास करायचे आहेत. 12 बॉल आणि 24 रन. सरासरी थोडीशी खाली आहे परंतु ज्याप्रमाणे तिसरं षटक हाताळलं होतं पंकजने त्या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या होत्या आणि त्या षटकात मला वाटतं फक्त 3च धावा होत्या आणि कुठेतरी आता मात्र त्या षटकामध्ये आपण आला. तिसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाज कोण असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. आता या षटकामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला धावा घ्यायच्या आहेत. षटक क्रमांक 3मध्ये रवी आलेत ज्यांनी पहिल्या डावाची सुरुवात केली होती. एक चौकार आला होता. त्यांच्या बॅटमधून सिंगल डबलच्या साहाय्याने त्यांनी धावा अफलातून बनवल्या होत्या आणि त्याच कारणास्तव 4 बॉलमध्ये मला वाटते 5 बॉलमध्ये त्याने 10 धावा या ठिकाणी बनवल्या होत्या पहिल्या डावामध्ये. मित्र बनेल तुम्ही जर 10 धावा बनवल्यात पहिल्या डावामध्ये तर दुसऱ्या डावामध्ये जर तुम्ही 6 बॉलमध्ये 10 धावा वाचवतायत तर नो डाऊट अबाउट इट तुमची एक चांगले क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळेल.
जसं तुम्ही उल्लेख केला, रवी प्रयत्न करणार 10च्या कमी धावा देण्याचा आणि टीम संतोष आणि शैलेश हे काय प्रयत्न करणार माहिती का, 12-24चा मॅच आहे, त्या 14 धावा करायच्या आहेत, त्या 14 रन त्यांना करायचे आहेत, कमी कमी 14 पेक्षा जास्त आल्या तर फायदा होणार आहे. 12च्या आसपास सरासरी आहे, पण शेवटच्या ओव्हरमध्ये वाढणारा दबाव, येणारा प्रेशर आणि येणारा दडपण कदाचित कशा पद्धतीने हाताळू शकेल हा संघ आहेत. पण मॅच दोन्ही संघात आहेत, हा 50-50 वाला मुकाबला आहे, दोन्ही टीमसाठी महत्वाचा मॅच आहे. पण वेळ जास्त जाऊन देऊ नका, नाही तर काय माहितीये का, जे वेळेचं नियोजन केलंय ना, तर वेळेचं नियोजन थोडंसं कोलमडेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रवी, स्ट्रायकरला संतोष, शैलेश संतोष, ही दोन्ही मैदानावरती 12 बॉल 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता मैदानावरती. आखो टप्प्याचा वेगवान मारा आहे, आखो टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, वेगवान मारा, पहिला निर्धाव बॉल. 12-24 नंतर काय नाही, 11-24. 11 चेंडू आणि 24 धावा. कानाची शिट्टी वाजवत असताना, कानाचा गुंगारा वाजवत असताना आपण जरूर बघताय गोलंदाज जागते रो असा इशारा जरूर दिला गेला मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू होता, पहिलाच बॉल वेगवान तेज तारा पाहायला मिळाला. चेंडू गुडलेट वरती स्पॉट होत असताना चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये, आलाय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर दी विकेट इथे जर पाहिलं तर शॉर्ट बॉलचा वापर केला, ऑफसाईडला चांगला फटका पाहायला मिळतो. लॉंग ऑफला वाईडिश मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे, एकच जाऊ या बॉलवरती प्राप्त होईल. सिंगल डबल क्रिकेटचं बेसिक आहे, परंतु एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तो प्रेशर आहे, जो दबाव आहे, त्या दबावातून बाहेर निघणारा एखादा फटका शैलीच्या बॅटमधून जर आला तर पुन्हा एकदा साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघ कमबॅक करू शकतोय. आणि त्या फटक्याची गरज आहे, तो फटका ज्यावेळेला बॅटला लागणार ना त्यावेळेला तो आवाज येणार टॉक, आणि तिथून कॉन्फिडन्स येणार, तो फटका पाहिजे. पण रवी तयार आहेत, अशा मॅच मध्ये त्यांना का संधी दिली तिसरं षटक हाताळण्याची. कंजुशीवाली गेंदबाजी, किफायतशीर गोलंदाजी तुम्हालाही करायची आहेत. खेळायचा प्रयत्न, टॉकचा आवाज जरूर आलाय, पण जास्त डिस्टन्स गेलाय का, नाही गेलाय. चांगला बॅलन्स, शरीराचं संतुलन सांभाळून झेल टिपला गेलाय, विकेट गडी बाद. एक नंबर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत, एक नंबर. थँक्यू. शैलेशनं 6 धावा केल्या, पण त्याचं नाव शैलेश आहे, पण तो सिक्सर लेस आहे. सिक्सर पाहिजे होता, तो सिक्सर ठोकण्याच्या नादामध्ये हा विकेट. अकुटप्याचा चेंडू होता, या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला थोडीशी बॉडी आहे ना मागे गेली, ही जी बॉडी मागे गेली त्यानंतर एक चांगला झेल टिपला गेलाय, तो बरोबर डीप वरती आणि गडी बाद झालाय या क्षणाला. या षटकाचा खेळ सुरू आहे आणि त्यावेळेला विकेट बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. शुभ मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आणखीन एक जबरदस्त फलंदाज आहेत आणि त्यांना देखील आज या मैदानावरती सिद्ध करावं लागेल. स्ट्राईक वरती शुभम आणि नॉन स्ट्राईक वरती पाहायला पडतं मिस्टर स्वप्नील आणि बॉलिंग ट्रॅक वरती रवी तयार. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, कदाचित इथपर्यंत आवाज आला होता आणि रवीने देखील सर डोक्यावरती हात मारलेत. बॅटची कडा होती, परंतु विकेट किपर जयेश बुरकून बीट झाले आणि त्याचा फायदा आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. शुभ मात्र दिले मैदानाच्या आतमध्ये जीवनदान. जसं तुम्ही उल्लेख केला, डोक्यावरती हात गेला, त्याचं कारण तेच होतं. योग्य विश्लेषण केलंय, कारण बॅटची एज लागली होती. यष्टीरक्षकांना झेल टिपण्यामध्ये थोडीशी आपण बघतोय चपलाही दाखवली असती तर कदाचित हा झेल होऊ शकले असता. 2.4 षटकांचा खेळ, धावा दाफलकावरती 20-0-20. अजून एका पुढे आता शरीरावरती आदळलाय, तोंडावरती फक्त काळजी घ्या, दुखापत होणार नाही याची थोडी काळजी घ्या, कारण वेगवान चेंडू होता आणि शरीरावरती आदळलाय. आता समीकरण बघणं गरजेचं आहे. 7 चेंडूचा खेळ आहे, 23 धावांची आवश्यकता आहे. मैदानावरती थोडंसं पाणी गेलं, आपण चर्चा करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. तुषार सोनावणे असतील, संदीपजी गावंड असतील, कारण जुचंद्र क्रिकेटला फार जवळून पाहिलेले दोन्ही आमचे समालोचक मित्र आहेत. आणि जसं आता JPL ची उत्सुकता प्रत्येकाला आहे आणि काउंट डाऊन आता त्याचंही चालू झालंय ना. 8 तारखेला जर पाहिलं तर ऑक्शन आहे JPLचं आणि त्यामध्ये फार अशी मजा येणार आहे, कारण की ज्याप्रमाणे प्रत्येक टीमला आयकॉन लाभले गेलेत. 12 संघ आणि संघ मालक आहेत आणि 12 टीमला 12 आयकॉन. जुचंद्र म्हटलं तर भरपूर टीम्स आहेत या परिसरात. जर पाहिले तर अगदी जर पाहिले तर 10 ते 12 संघ आपल्याला पाहायला मिळतात. NCAच्या जवळपास जर पाहिलं गेलं तर 10 संघ आहेत. त्यानंतर एकापेक्षा देखील चांगले संघ पाहायला मिळतात. पण आपण कंपॅरिझन जर केलं तर पहिल्या अगदी जर पाहिलं गेलं तर
3 षटकामध्ये जर पाहिलं तर 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 32 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये होत्या, ज्यावेळेला BVA चॅम्पियन खेळत होता. आणि आता मात्र 20 धावा धावफटकावरती लागले गेल्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल खेळण्यासाठी तयार शुभम म्हात्रे. पुन्हा एकदा गोलंदाज रवी. या षटकात रवीची कामगिरी चांगली राहिली. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केले, 1 गडी बाद. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत रवीने. म्हणजेच अचूक टप्प्यावरती चांगली गोलंदाजी, आतापर्यंत नियंत्रणबद्ध गोलंदाजी. शेवटचा अंतिम बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न. सर इथे अशा फटक्यांची गरज नाही. आता तुम्हाला सरळ बॅटने मोठे स्ट्रोक खेळावे लागतील जर ही मॅच जिंकायची असेल तर. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 20. आता मात्र येणारे 6 चेंडू असतील 23 धावा करायच्या. मॅच थोडीशी दूर चालले, ज्याप्रमाणे अशा फटक्यांची गरज नाही. अगदी जर पाहिले तर हे आविष्कार फटके म्हणू शकतो आपण. ज्याप्रमाणे नवनवीन फटके आपण पाहतायत. हा स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं JTC वरती. आणि ज्यावेळेला फटका खेळला ना त्यावरती थोडेसे नाराज झाले शुभम. आता मात्र येणारे बॉल असतील ते म्हणजे 6 बॉल मध्ये करायचे 23. बघा आता ती लाईन्स दाखवण्याचा प्रयत्न JTC देखील करतायत. ज्या गतीनं पहिला गेलं होतं संघ आणि त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न सुरुवातीला वाटलं तिथे पोहोचेल टीम सानेगुरुजी संघ, पण त्याची लाईन थोडीशी खाली आले. ती खाली आली ना, ती खाली आलेली लाईन कदाचित दाखवते का मॅच पासून तुम्ही लांब चालल्यात. त्या लाईन पासून लांब चालल्यात, या मॅच पासून तुम्ही लांब चालल्यात. कारण आता 6 चेंडूचा खेळ आहे आणि 23 धावा अजूनही करायचा आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी ओमकार सज्ज होतोय. आणि कॅप्टन ज्यावेळेला तुम्ही टॉस केला, आम्ही ज्यावेळेला आता टॉस केला त्यावेळेला कॅप्टन म्हटलं होतं 40च्या वरचा पाठलाग इतका सोपा नाहीये या मैदानावरती अंडर फ्लडलाइट्स. कदाचित ती गोष्ट देखील लक्षात घेण्यासारखी आहे. 6 बॉल आणि 6 चेंडू मध्ये करायचे आहेत 23. 6 बॉल 23. स्ट्राईक एंडला पाहायला पडतं मिस्टर संतोष, ज्याने 6 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 3च धावा केल्यात. इथे अखूट टप्प्याचा बॉल होता, आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका हवेत खेळला, मिस टायमिंग झालाय, स्वतः गोलंदाज आलेत. परंतु या ठिकाणी जर पाहिले तर आपल्या फॉलो थ्रू मधील झेल घेण्याचा प्रयत्न केला परंतु झेल होऊ शकले नाही. कॅच किती महत्वाची आहे सर? कॅच महत्वाचा आहे. बघा रिप्ले आपण पाहू शकता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, फ्लॅट फटका खेळायचा होता. पहिला तर आले चेंडूच्या खाली ते व्यवस्थित आले होते, पण शेवटच्या क्षणी कदाचित जी पापणी एकदा बंद झाली उघडली त्याच्यामध्ये चेंडू त्याच्या त्या डोळ्यांच्या त्याबरोबर लाईन्स मधनं दूर गेला की काय असं वाटतंय. आया कोटप्याचा चेंडू होता, पण पंच इशारा करतात जास्त वर आहे की काय. पंच सांगतात की जास्त वर आहे. व्हाईट बॉल दिलाय पण पंचांनी लगेच रिफर केलंय, कारण कदाचित फिल्डिंग करणाऱ्या टीमनं त्याला रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय, पाहण्याचा प्रयत्न करतील. हा झेल तो सुटला होता, तो दाखवण्याचा प्रयत्न JTC ने केला होता, मागे केला होता. आता तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील की हा चेंडू ज्यावेळेला चॅलेंज केले ऑनफील्ड अंपायरचा तर डिसिजन आहे वाईट, पण बघूया काय डिसिजन येतोय. यस, या ठिकाणी निर्णय थोड्याच वेळात येईल. यस, पंचच फक्त बोलतील प्लीज. या ठिकाणी बाउन्सरचा तर वापर झालाय, यात मात्र तीळ शंका नाही आहे, परंतु तो डोक्याच्या वरून गेलाय की खांद्याच्या बाजूने गेलाय हे देखील पाहणं महत्वाचं राहील. यस पंच, यस, हा बॉल वाईड असणार आहे, कारण की भरपूर हाईट इज फॅक्टर पाहायला मिळालं. पडल्यानंतर भरपूर उसळी घेणारा बॉल होता आणि त्यानंतर वाईटच्या स्वरूपात एकदा मिळताना दिसेल आणि 1 बाउन्स फॉर दी ओव्हर अशी तकीद देखील दिली जाईल. हे पहा, आपण ऍक्शन रिप्ले बघतायत, आपण भरपूर डोक्याच्या वरती होता आणि हेच पाहत असताना लगेच पंचाने इशारा केला हा बॉल वाईड आहे. 5 बॉल 21. इथे आणखीन एक वाईट बॉल आहे. मॅच मध्ये काहीतरी शिल्लक राहिले का हे पाहणं महत्वाचं राहील, कारण की ज्याप्रमाणे बॅक टू बॅक दुसरा बॉल वाईड आलाय आणि आता मात्र जर पाहिलं गेलं तर येणारे बॉल इथून देखील पाहायला मिळतील ते म्हणजे 5 बॉल मध्ये करायचे आहेत 20 धावा. सर 5 चेंडू आणि 20 धावा. आणि आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की अशा वेळेला बॅट्समनला एक्स्ट्रा एफर्ट लावायचा होता, पण गोलंदाज लावतोय, एक्स्ट्रा एफर्ट लावतोय आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा रन देतोय. शुभम ऑन स्ट्राईक, शुभम स्ट्राईक आहेत, एक्स्ट्रा एफर्ट लावतोय, एक्स्ट्रा रन आले, नो बॉलचा इशारा होतोय. कहाणी में ट्विस्ट येतोय का? एक धावेच्या नोवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना 2 धावा. भरपूर काय चाललंय या मॅच मध्ये, पण तिथून शुभमने सांगितलंय भाई रुको मैं हूं. नो बॉलचा इशारा पंचाकडनं आणि जसा नो बॉल आला, रन आला, तसा थोडेसे मरगळलेले चेहरे होते सानेगुरुजी 11 संघाचे. पाठीराखे थोडेसे हिरमुसलेले होते. त्यांना पुन्हा एकदा एक नवी ऊर्जा, नवी चेतना या 3 धावांना प्राप्त झालेत. धावा करते 26. 5 चेंडूचा खेळ आहे आणि धावा करायचे त्या 17. ज्याप्रमाणे उल्लेख केला की मॅच मध्ये काही शिल्लक आहे का, तर हो शिल्लक आहे. ज्याप्रमाणे हा बॉल नो आलाय, बॅक टू बॅक 2 वाईट, त्यानंतर नो, त्या 3 धावा या 2 धावा, म्हणजे 5 अंतरच्या मध्यामध्ये आता मात्र मिळताना दिसत आहेत. 5 बॉल आणि इथून देखील 17 धावेचं लक्ष. फ्री हिटची संधी मैदानाच्या आतमध्ये चालून आलेली आहे.
आता प्रेशर दडपण दबाव तर गोलंदाजावरती आहे, परंतु शुभमने एखादा मोठा फटका खेळला तर आणखीन ते प्रेशर वाढलं जाईल. पाहूया या बॉलवरती काय घडेल. निश्चित बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होतील. षटकात येईल पुढचा बॉल्स. गोलंदाज आपला ओमकार पाहायला मिळतात आणि स्ट्राईक वरती शुभम. आता त्यांचा दम त्यांना दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर दी विकेटने बॉलर तयार. फ्री हिटचा बॉल आहे. मुक्त फटका खेळण्याची संधी आहे, परंतु जर शॉर्ट बॉलचा वापर केलाय, परंतु जर थोडासा चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन होतो तुकाराम सर. आणि गोलंदाजाला देखील ठाऊक आहे आता मोठा फटका खेळण्यासाठी जातील. थोडासा जर पाहिलं गतीमध्ये परिवर्तन केलं तर कदाचित फलंदाज डॉट होऊ शकतो आणि तो डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. नाही परिवर्तन जसं मराठीमध्ये म्हणतात ना, परिवर्तन काळाची गरज आहे. आता इथे गरज होती, इथे टीमची गरज होती. तो परिवर्तन केले, चेंज ऑफ पेस केला, गतीमध्ये फरक केला, बोट थोडीशी फिरली गेली होती त्या चेंडूवरती. लोअर फुलटा चेंडू टॉप द बॅट लागलाय. जोपर्यंत बॉलर मध्ये फील्ड करतील डायरेक्ट हिटचा प्रयत्न होईल की न होईल. एक धाव चेंडूवरती पूर्ण धावफलक जाऊन पोहोचले 27. आता मॅच थोडीशी अवघड झाले. 3 बॉल आणि करायचे आहेत त्यामध्ये 16 धावा. म्हणजे मॅच थोडीशी आता रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळते. या बॉलवरती चौकार किंवा षटकार येणं फार महत्वाचं आहे, तरच अस्तित्व या मॅच मध्ये राहील टीम स्थानिक गुरुजी स्पोर्ट जुचंद्रचं. अन्यथा थोडासा जो बॅकफुटला आहे अजून बॅकफुटला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा ओमकार तयार झालेत. षटकातील हा चौथा बॉल घेऊन. रनवे मध्ये थोडासा बिघाड झालाय आणि तुकाराम सर ज्या वेळेला रनवे मध्ये बिघाड होतो त्या वेळेला गोलंदाजाने थांबणे गरजेचं असतं, नाहीतर अन्यथाच वेळी आपण बघतायत रनवे मध्ये बिघाड होताना दिसतोय. त्या वेळेला जर पाहिलं तर वाईट बॉल येतात, त्या वेळेला नो बॉल येतात, एखादा खराब बॉल आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. 3 चेंडू आता मात्र 16 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये बॉलर तयार होतील. ओहो यावेळेला जर पाहिलं तर हाफ ट्रॅकर चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅटम बॉलचा संपर्क नाही आहे, चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. आता मॅचचं समीकरण 2 चेंडू आणि 16 धावांचं लक्ष राहिलेलं आहे. मॅच तर पूर्णपूर फसलेली आहे पूर्णपणे. जसं बॅटिंग ऑर्डर सुरुवातीपासून थोडीशी कोलॅप्स झाली तेही आपण पाहिलं होतं. हा या टप्प्याचा चेंडू होता, पुलचा प्रयत्न जरूर झाला होता आणि 2 चेंडू आणि 16 धावा. आणि त्याच वेळेला आपण मागच्या 5 दिवसामध्ये आपण आवाज नेहमीच ज्यांचं ऐकलेत आमचे समोरचे मित्र अक्षयजी साटम हे देखील इथे उपस्थित झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. मागच्या 4 दिवसाच्या रद्दीमध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकला होता आणि आताच म्हणजे मीरा भाईंदर परिसरामध्ये मोठी स्पर्धा करून त्यात या मैदानावरती दाखल झाले. शेवटचा षटकाचा खेळ सुरू आहे आणि शेवटच्या षटकाचा काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एका बॉलमध्ये आता मात्र 16 धावा करायच्या आहेत. चला पुढच्या दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. पतू पॅकर्स जुचंद्र आणि गावदेव स्पोर्ट्स वाकीपाडा संघाला विनंती करतोय. शेवटचा अंतिम बॉल आणि आणखीन एक बॉल यात डॉट आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये मॅच जिंकलेली आहे. अर्थातच BVA चॅम्पियन संघाने अगदी पाहिलं तर मॅच जिंकलेली आहे. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि पुढच्या वाटचालीसाठी असतील शुभेच्छा. हडलक टफलक टीम स्थानिक गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघ आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला, आपले देखील खूप खूप आभारी आहोत. चला मॅडम मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित करणार आहोत.